संसार संसार जसा कप बशीचा घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. बशी शांत आणि निवांत जागेवरती बसलेली असते. पहा मला सांगा बशांनो, भांड्याच्या घरामध्ये तुम्ही बशीला कुठे ठेवता? बशांनो बशीला भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? लटकवता का? लटकायला नाही, आतमध्ये असं टेकून देऊन ठेवता. आणि कपाला लटकते रे नारे, कपाच्या कानाला लटकून ठेवता. पहा आणि कप जर फुटलाच तर काय भानगड असते माहिती ना? जसं आपण एखादं काम एखाद्या मुलीला सांगावं, जा शेजारच्या राधाकाकडून एक कप भरून साखर घेऊन ये, पाहुणे आलेत. तुमची मुलगी जाईल कधी? मागच्या दरवाजानं घेऊन येईल, पत्ताही लागू देत आणि मुलाकडे द्या बरं. असं घालते ते कानात बोट, फिरवत 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 फुटला कप. जसा कान तुटला धावत पडत गेला, साखर घेऊन आला. नाईला सांगितलं, आई लवकर साखर ओतून घे, कप उकिरड्यावर फेकतो. का? त्याचा कान तुटलाय म्हणे. म्हातारी म्हणती, पप्या शांत बस, अजून पेन्शन चालू आहे. नको टेन्शन घेऊ, अर्धा पगार येतोय अजून म्हाताऱ्याचा कपाचा. का? कान तुटला म्हणून काय झालं? त्यात हिरव्या मिरच्याचा. अशी भानगड असते. पहा कपाच्या कानाला लटकून ठेवतात. एक उदाहरण सांगते. एक कपानं 10 एकर कांदे लावले. कांदे आहेत ना आपल्याकडं? 10 एकर कांदे लावले. अख्ख्या गावात याचाच कांदा 1 नंबर. चर्चा चालू होती, राम भाऊ तात्याचा कांदा 1 नंबर आला. पण कपाला एवढा आनंद झाला, बशीकडे पळत आला. म्हणे, बशे अख्ख्या गावात आपलाच कांदा 1 नंबर, पूर्ण गावात आपल्या कांद्याची चर्चा चालू आहे. बशी म्हटली, मला यायचं कांदा पाहायला. लावायला नाही म्हटली, मला यायचं कांदा पाहायला. उंच उंच टाचाची चप्पल घातली, साईट पिन केली, सुटू 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 निघाली बांधानी. जशी बांधावर आली तशी धपकन थोबाडावर पडली. कारण मोडली तरी उचलून कोणाला घेऊन जायची? बशी मोडल्यावर. मला सांगायचंय काय, या प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सुख शोधूनही भेटत. जीवनामध्ये विचार करायचे, विचाराचे 3 प्रकार आहेत. एक आहे विचार तो कधीच करू नये, दुसरा विचार आहे तो एकदाच करावा, आणि तिसरा विचार वारंवार करावा. पहिला विचार कोणता? दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधीच करू नये, अजिबात करू नये. एक सांगू तुम्हाला, आता सगळे तरुण मंडळी आहे का, जेवढे काही गणेश उत्सव साजरा करतायत त्यांनी, तुम्ही एवढ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करतायत, एवढ्या कीर्तनाचं भव्य दिव्य नियोजन केलंय, गावकऱ्यांचं नितांत प्रेम तुमच्यावरती आहे. पण आपण जर व्यसनाच्या अधीन गणेश उत्सव झाल्याच्या नंतर जात असाल तर गणेश उत्सव साजरा करूनही काही किंमत नाही. तुम्ही प्रत्येक दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असताना काही 100, 200, 250 मुलं असतील, दरवर्षी 15 जणांना तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. तेव्हा म्हणता येईल की आपला गणेश उत्सव साजरा झाला, सफल झाला. नाही पडत का तुम्हाला? खरंय की नाही? माळकरीत का सगळे? व्यसन करण्याचा विचार माणसानं कधीच करू नये. दुसरा विचार आहे सावधान. झालंय का इथं सगळ्याचं? गणेश तरुण मंडळ हा तुमचे होणार, ज्यांनी गणेश उत्सव साजरा करतायत, जे सप्ताहाला देणगी देत आहेत, जे आईवडिलांची सेवा करतात, जे इथं बसून कीर्तन ऐकतात, त्यांचे लग्न होणार. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, इला कट मारणार, तिला वाकडं तोंड करून जाणार, असं जे करतात, त्यांनी एक काम करायचं, भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. भम भोले टेकडी वाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तर शांतता आहे. पहा हा विचार एकदाच करावा. डबल जर केला तर 2 बायकांनी फजिती ऐका अशी भानगड होते. उदाहरण सांगते तुम्हाला, एका ब्राह्मण बुवानं डबल लग्न केलं. डबल लग्न झालं पण नेमका संक्रांतीचा सण आला, अगोदरच्या दिवशी दोघींचं भांडण लागलं. ही म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला, ती म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला. एकीमेकीचे केस लुचून लुचून पार बारीक केले. ब्राह्मण बुवा म्हणे, जिचा अगोदर स्वयंपाक होईल मी तिच्याकडे जेवायला येतो, पण तुम्ही भांडू काय नका. पहिली केलेली जरा संस्कारी होती, हुशार होती. पहाटे 4 वाजता उठली, वरती राहायची. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सकाळी 6-7 वाजता आवाज दिला, म्हणे अहो जेवायला झाले, लवकर वरती या. ब्राह्मण बुवानी असं धोतर हातात धरलं, 2-3 पायऱ्या जिन्याच्या चढले. तेवढ्यात खालचं भूत डोळे चोळतच बाहेर आलं. तिला वाटलं हे एकदा वरती गेले तर खाली लवकर नाही यायचे. तिनं खालनं ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीने शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पडला. एक बसली छातीवर, एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या राधा हक्का आल्या.
राधाक्का म्हणतात ब्राह्मण बुवा, अहो या वर्षी संक्रांत कशावर आहे? ब्राह्मण म्हणतात दिसतं ना का 2 तास झाले माझ्यावरती बसल्यात. संक्रांत कशावर येत नाही, पहिली गडी माणसावर येते. पप्पाचे पप्पा मागच्या वर्षी 3 ग्रामची नथनी केली, मग यावर्षी किती ग्रामची करता? दुसरा विचार आहे माणसानं एकदाच करावा. आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करण्याचा विचार वारंवार करायचा आहे. मग नामस्मरण करावं का? भगवान परमात्मा आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना, प्रत्येक संकल्पना पूर्ण करेल. आपण भजन करता जोपर्यंत गणेश उत्सव आहे 10 दिवस तुम्ही एवढं भजन करता, एकही आरती सोडत नाही. पण आरतीमुळे भांडणं चालतात आणि आरती तर पाठ नाही, फक्त ओवाळण्यासाठी. आपण भजन करता 10 दिवस गणपती बाप्पाचं आवाहन करता. गाई गणपती जगवंदन शंकर सुवना भवानी नंदन. गाई गणपती जगवंदन. गणेश उत्सव गेला, नवरात्र उत्सव आला की हिला खबाय माझ्या बांगड्याची माळ. उठू नका फक्त कोणी. नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेची आपण उपासना करतो का? मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. अनुभव नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील, पण अगोदर तुम्हाला देवाची आवड, देवाची इच्छा पूर्ण करावी लागेल. भगवंताला आवडते काय? आवड देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. जीवाची आवड वेगळी, संताला आवडत आहे. आवड आहे देवासी, तो एका प्रकार ही भगवंताची आवड आहे. भक्ताने अखंड नामचिंतन करावं हे भगवंताला आवडते. पण संतांची आवड, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेऊन गुडी. भगवंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. करुणिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध भावानं अंतःकरणानं भगवंताचं नामचिंतन हे तर ते करावे. देवाचे चिंतन, भगवंताचं नामचिंतन करायचंय. आपलं खरंही त्याच्यामध्ये. आता कोणाचं हित लेकरांमध्ये, कोणाचं मुलांमध्ये, कोणाचं मुलींमध्ये, कोणाचं सुनांमध्ये, कोणाचं गाड्यांमध्ये, कोणाचं बंगल्यांमध्ये, प्रत्येकाचं हित वेगळं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं, आपण आपलं हित जागतोय. प्रत्येक जण स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आपलं हित जागतो. भगवंताच्या समोर जरी गेले तुम्ही, सहज जरी देवाचं दर्शन घेतलं ना, तरी आपण आपल्या मुखातून शब्द निघतो, देव बाप्पा मला खुशाल ठेव. एवढे स्वार्थीत आपण. स्वतःचं हित जागणं म्हणजे तरी काय? भगवंताचं नामचिंतन करायचंय. फक्त नामस्मरण नाही, आवडीनं करायचंय आणि मन लावून करायचंय. शुद्ध वरती भाव ठेवून करायचंय. पण ज्या दिवशी आपण शुद्ध अंतःकरणानं भगवंताचं नामचिंतन करू, मग समजता येईल की तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागा आहेत. मग नामस्मरण करायचंय, मन लावून करायचंय का? काही जणींचं इथं बसलंय मन, तुम्ही शरीरानं इथं बसलायत, पण काही जणींचं मन घरी जाऊन येत असेल. माहिती ताई, घराला कुलूप लावलं का नाही हेच आमच्या लक्षात नाही. तुमचं मन इथं घराला कुलूप लावत असेल. इथं बसलाय तुम्ही देहानं, पण तुमचं मन इथं उपयोग नाही, काही अर्थ नाही. कारण मन हे चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. म्हणून काय करायचंय? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणं नाही. हेच मनोरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. मग जीवनामध्ये नामस्मरण करायचंय. नामस्मरण करावं कसं? काही जण पाहतो आपण, पुरुष मंडळ जपाची माळ घेऊन बसतात घरामध्ये, पण माळ जपतात का? बरोबर 5:30-6 वाजता जेव्हा यांनी घरात येऊन, घरात आल्यावर बायकोचं तुंतुन चालू व्हावं. असं झालं, तसं झालं, मी होते म्हणून टिकले, दुसरी असती तर तुमच्याजवळ कोणीच टिकली नसती. बायकोकडून सुटका करून घ्यायची म्हणून रोज संध्याकाळी जपाची माळ घेऊन जप करत बसायचा. कारण बायको होती उलट्या डोक्याची. हा होता अगोदर 80 किलो, पण बायकोचं टेन्शन घेऊन चपला सहित 45 किलो झाला. बायकोचं टेन्शन घ्यायचं. त्याचा जवळचा मित्र म्हणे, तुला झालं काय असं? तो म्हणे, काही नाही, मला बायको जरा उलट्या डोक्याची भेटली. म्हणे काय? म्हणे तिला जर मी थंडीच्या दिवसामध्ये चहा जर मागितला तर ती मला शरबत आणून देते, आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरबत मागितला तर ती मला चहा आणून देते. ती म्हणे, माझ्याकडे औषध एक काम करायचं. म्हणे काय? तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये चहा प्यावासा वाटला तर तुम्ही शरबत मागायचा म्हणे, आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरबत प्यावासा वाटला तर तुम्ही तिला चहा मागायचा, म्हणजे तुम्हाला शरबत येईल. यानं सांगितलं, सती खूप थंडी वाजते, मला जरा शरबत देते का? तिने चहा आणून द्यावा.
नेमकं पित्र आलेले होते. याला वाटलं आपले वडील जेवायला घालायचे, पण हिला स्वयंपाक करायचा कंटाळील. तो म्हणे सती आपल्याला अजिबात पित्र जेव घालायचे नाही. ती म्हणे का नाही घालायचे? पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाक करल, पण माझ्या सासरे बुवाला मी जीव घालणार. दुसऱ्या दिवशी तो म्हणे सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. म्हणे का नाही जायचं? जाणार. सती पळू नको, पळणार. पुढे जाऊ नको, पुढे जाणार. बुडशील, बुडणार, मरशील. माझ्याकडे काय पाहता गेली ना वाहून ती. दुसऱ्या दिवशी आला, पुलावरून पाहत होतं बायको कुठं दिसती का, फुगून वर आलेली. पण पाहत होता वरच्या दिशेला. जवळचा मित्राला म्हणे काय झालं? म्हणे काय नाही, बायको काल मेली म्हणे, वाहून गेली. फुगून वर कुठं आली का पाहतोय म्हणे. असं बायको गेली कोणत्या दिशेला वाहून? म्हणे असं वरच्या दिशेला, खालच्या दिशेला गेली. इकडे उडी मारली होती म्हणे. मग तिकडं पाहणं, इकडं काय पाहतो? तो म्हणे 25 वर्ष तिच्यासोबत राहिलोय. 25 वर्ष मी तिच्यासोबत संसार केला. तिला सोयीचं कधी समजत नव्हतं. ती उलट्या डोक्याची होती म्हणे. मेली जरी असली तरी वरती जाईन म्हणे वाहून, ती खाली नाही जायची. आपण नामचिंतन करतो, पण आपण आवडीनुसार नाही, आपण सवडीनुसार परमार्थ करतो. भगवंताचं नामचिंतन, जपाची माळ घेऊन बसावं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बायकोला विचार झाला का ग चहा? कुठंच मेळ बसत नाही आपला. भगवंताचं नामचिंतन करा, पण कसं करायचंय? गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. भगवंताचं नामचिंतन करायचंय, पण आवडीनं करायचंय. पहा, ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं भजन कराल, संतांची संगती कराल, नामस्मरण कराल, त्या दिवशी आम्ही समजू की तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. त्या दिवशी म्हणता येईल धन्य माता पिता तयाची. आपलं हित आहे, नामस्मरण करायचे. करावं का? तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामचिंतन केल्यावर आपल्यावरती संकट नाही येणार, आणि जरी संकट आली ना तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. पहा, नामस्मरण करायचं जीवनामध्ये. करावं का नामस्मरण? काही जणी म्हणतील ताई भजन करायला, नामस्मरण करायला वेळ भेटत नाही आम्हाला. आपल्याला भगवान परमात्माने एवढा सुंदर हा नरदेह दिलाय. कशासाठी? देवे दिला देह भजनागमता, देव दिला देह भजनागमता. आवाज द्या. देव दिला देह भजनागमता, देव दिला देह भजनागमता. देव दिला देह भजनागम, देव दिला देह भजनागमता, देव दिला देह भजनागमता. देव दिला देह भजन भजनागमता. टाळी वाजवा जोरात. देवे दिला देह भजनागमता, तो या झाला फाटा पादिकेचा. कारण याच देही घडे देवाचे भजन. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी नरदेह धारण करावं लागेल, मनुष्य देह धारण करावं लागेल. त्यावेळेला मनुष्य देह भगवंतानं सुंदर असं दिलंय आपल्याला भगवंताचं भजन करण्यासाठी. मग आपण आपलं हित जागलं पाहिजे. आपण आपलं हित आहे कशामध्ये हे लक्षामध्ये आणून भगवंताचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घ्यावा लागेल. मग नामस्मरण करावं का? का करावं नामस्मरण? तुम्हाला वाटत असेल कधी आमचा कधीच अपघातामध्ये मृत्यू होऊ नये, होणार नाही. माऊली ज्ञानोबा सांगतायत, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करणार नाही, पण अगोदर नारायण हरी भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. जीवनामध्ये नामस्मरण करायचंय. नामस्मरण करावं का? माऊली ज्ञानोबा सांगतायत, ज्ञान देव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाड नाम आहे.
ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे हो पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळते पर्वत जळते पापांचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळते पर्वत जळते घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते बिळ. ते मुखही नाही आणि ते तोंडही नाही. भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करायचंय का करावं. हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करायचंय. आता आपण कितीही प्रपंच सार म्हणून त्या प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. महिला मंडळ पुरुष मंडळ सुख भेटतं का. प्रपंचामध्ये सुख भेटतं का. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. किंवा दुःख बांधावडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही खोटे. लटिका व्यवहार सर्व हा बरी होऊ नका होऊ